मित्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कंबरदुखी आणि मणक्याचे आजार सर्वात जास्त होतात ते जास्त वेळ बसून असं काम केल्यामुळं. आणि एकदा आपण असं जास्त वेळ बसलो तर असं सुरुवातीला आपण स्ट्रेट बसतो, नंतर हळूहळू आपण पुढे वाकत वाकत अशा पद्धतीने ताण देतो, कारण की आपण कामात व्यस्त होतो. जे अभ्यास करताना असेल किंवा लॅपटॉपमध्ये काम करताना असेल, तर त्यावेळी काय होतं की जे मान, पाठ आणि कमरेचे स्नायू आहेत त्यांच्यावर असं जास्त प्रकारचा ताण पडतो आणि मग ते अवघडतात. मसल स्पॅझममध्ये जातात थोडे बहुत. मग आता जर तुम्हाला पोश्चर ब्रेक करायचा असेल, तर त्याच्या एक 3 स्ट्रेचेस मी तुम्हाला सांगतो. त्या जर तुम्ही केला, तर भविष्यात तुम्हाला कंबरदुखी किंवा मणक्याचा त्रास होणार नाहीत. तर स्टेज नंबर 1 काय करायचं आहे, तुम्हाला थोडंसं तुमच्या लॅपटॉपवर पुढे सरकून मागं सरकायचं आहे. पूर्ण पाठ, कंबर जे आहे ते आपल्या मागं टेकवायचे आहे. पाय खाली फर्म दाबून ठेवायचे आणि त्यानंतर मग हात अशा प्रकारे करायचे. डोक्याच्या मागे ठेवायचं आणि पूर्ण मागच्या साईडला झुकायचं. तुम्हाला जेवढं सोचतंय तेवढंच झुकायचं. एक 5 सेकंद थांबायचं, त्यानंतर परत पुढे यायचं. असं एक 3 ते 5 वेळा करायचं. त्यानंतर त्याच अँगलमधून साईड स्ट्रेच करायची. साईड स्ट्रेच करताना तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढं स्ट्रेच करा आणि त्यानंतर मग एक 3 ते 5 सेकंद करायचं. त्यानंतर ह्या साईडला झुकायचं. ह्या साईडला 3 वेळा, त्या साईडला 3 वेळा. आणि थर्ड स्ट्रेच काय करायचं आहे, तुम्हाला ट्विस्ट करायचं आहे. सो ट्विस्ट करताना काय थोडंसं एक साईडला टर्न व्हा. आपल्या मागचा जो चेअरचा मागचा पाठीचा जो भाग आहे त्याचा पकडा. त्यानंतर पूर्ण बॉडी अशी स्ट्रेच करायची. मान पण थोडी स्ट्रेच करायची. तुम्हाला जेवढं सोसेल तेवढं करा. इतक्या अँगलपर्यंत आलं तरी चालेल. पूर्ण अँगल पूर्ण व्हायला पाहिजे असं काही नाही. मान पण जेवढं जमेल तेवढंच करा आणि 2 ते 5 सेकंद थांबायचं. परत सेंटरला यायचं. परत दुसऱ्या साईडला करायचं. ह्या साईडला 3 वेळा, त्या साईडला 3 वेळा. असं केल्यामुळे काय होईल, पण तिन्ही अँगलला मसलला जेव्हा आपण पीळ देतो, तेव्हा जे ताठलेले स्नायू आहेत ते रिलॅक्स होतात आणि परत तुम्ही कामात लागू शकताय आणि मग तुम्हाला जो काही ताण पडला असतो मसल्सवर तो कमी राहतो आणि भविष्यात त्याचा फायदा काय, की तुम्हाला मणक्याचे आजार वगैरे असतात ते शक्यतो होणार नाहीत.